लेडीज बरोबर करू हिंमत असत तर आमका करून दाखवा. बाबा रे आम्ही करूच आता करतो पण बारी नाही करणार. थोडे माझं तोंड चालू नको बरोबर. कारण मी सांगितलं की माझी पंचकृषी आहे, या ठिकाणी गणपती सुद्धा माझी भजनं असतात आणि हे माझ्या पंचकृषीने दिलेलं खरोखर बुवा मानाचं स्थान आहे. बुवा काय माहिती मी बोलायचो म्हणून तुमका बोललोय. आयुष्यात तुमच्या भजनात जो कोण नाव ठेवत नाही ते कमी पहिलं फळ काही आता एका फळ खाऊ काय पण मेल्याक मारणार काय. हॅलो आज खरोखर तुम्ही सांगितलात की माझी माऊली वगैरे किंवा काय तर मग कोणाकडनं राजू शेट्टी यांच्याकडनं 100 रुपयांचं लाख बोलाचं पारितोषिक आहे. बरोबर मेघा साठम परमहंस भालचंद्र महाराज यांच्यावरती गजल म्हणा आमच्यासाठी 50 रुपये आणि त्याचप्रमाणे आमचे पकवाज वादक रुपेश परब आणि तबला वादक अभिषेक सुतार यांच्यासाठी 50-50 असं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल साठम यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आहे. पैसो मागा नका खरोखर मी सांगतो पण वंजारी माऊली माऊलीच म्हणणं तुमका बोवा म्हणणार नाही. माका निदान 5 रुपये तरी द्या. 5 रुपये तरी ह्याच्या कपाळात चिकटव दे म्हटले ते आणि झाली का उडीच येत. अरे रुपाच्या अभंगाच्या अगोदर ढोलकी लावतं. आता कदम बुवा असते ना एक तर स्वतः फास लावून घेतल्याने असतो नाहीतर तरी तुका धोंड्यात ठेचून मारल्याने असतो. वास्तव पिक्चर मध्ये संजय नार्वेकर बघा दगड उचलून येतात धाडकन घातले नाही असतात तुझ्या कपाळात. कदम बुवा काय काम होता तो. चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग या भजनामध्ये दंग होऊनी सुतार कदमा संग्रहा. तो लेख म्हणजे एका काय वाटला माहिती आता रोज एका बारीवर ते 2,500 करता ह्या जगाला माहित आहे. कारण पेटी रिपेअरिंग करून त्याच्याकडे पैसे नाही भरपूर जातो. आमचा आवाज काय उद्या बरोबर रिपेअरिंग करू पण तो त्याचा काय माहिती बोलता बाकी चांगला. आज बुवा खरोखरच लक्ष्मण बरोबर आदरणीय प्रमोद धुरी बुवा गणेश पांचाळ बुवा प्रकाश पारकर बुवा एवढे बुवा कदम बुवांच्या लाईनमध्ये आहेत ना बुवा वाईट जरा त्यांच्याकडे जा. जेवू जाऊ नको पण जेवच्या टायमाला जाणार वा एवढी आणि पांढरी शर्ट घालून पारकर बुवा तो पिईल बघलं होतं नंतर सांगतो पण बुवा तुझ्यासाठी सांगते परवीन असं नाही. आता माऊली बसेल माझा आवाज मी सगळी धुरा तुझ्यावर सोपवत आहे आणि काय माहिती ते काय वाटतं लोक हसतं अरे ते का सरकशीतला केळला म्हणतात सगळी बरोबर की ना. हे हसणं नाचणं कायचा गाणं म्हटलेला आहे पप्पाच्या पप्पाच्या पप्पाचे असते ना आमची गंगाराम काका एका म्हशीच्या वाड्यात रेड्याच्या पायाखाली देऊन मारलेली असते. श्रीकांचल शिरकांचल 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 काजीला जाऊ काजीची गका पण खांद्यावर घेऊ. काजीची 2 फका तुझ्या खिशात ठेवू म्हणा उडावतात. त्या दिवशी काळजी केली 2 फका खिशात ठेवलो हे पासून बाहेर गेलो आणि असा असा केला. जी फका चिरडली ना आजपर्यंत तो बाहेरून जाऊन बिटाच म्हणून लावतात. हा काजीची फका खिशात ठेवू दोडीला आपण सुतारला घेऊ.
शिरसाट मी तुम्हाला वाईट अजिबात म्हणणार नाही. फक्त महिलांचा आदर करून आज या ठिकाणी माता भगिनी बसले आणि ती माऊली बसली ना अशी म्हाका डगरावून आमका दोघांका घाम दिले. ह्याका देता काय नाही. ह्याका म्हशी बरोबर जोताक बांधा तरी तसोच चलतलो, रेड्या बरोबर बांधा तरी तसोच चलतलो, आणि गाढवा बरोबर बांधलास तर गाढवाचे 2-4 लाते घालतलो पाठसून चलतलो. पण उद्या चर्चा ही भजनाची होणार आहे. आमच्या सुतारबुवांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. तुका ऐकू म्हणतो नसतं, कारण तुका त्याच्यासाठी चालला, तुका बुवा म्हणणार ह्या साधारणशाचा काम नाही. आणि तुम्ही जा मगासपासून हिवाळतास याची परिस्थिती बेकार म्हणजे माझ्या मरणार टेकलं रे. अरे 13 वारी नॉनस्टॉप गुहागर दापोली नवली आवाज टिकवणं सामान्य माणसाचं काम काय. उद्यापासून नशीब तर इलेक्शन लागला 2 वारी आमचे पुढे गेले 23 आणि 24. नाहीतर रेकॉर्ड ब्रेक करणार नॉट आउट 24 ओनली वन अभिषेक शिरसाट. ह्या काय सांगता माका सौंदाड. अरे काहीतरी सत्यनाची पूजा बुवा खाली असते होय मग कोण खाली आहे इया जात इया काही जाऊन करता इया हे बंद रेडी काढतो त्याचे नाही चष्टा नाही करीत. आज आमची दोघांची ती चष्टा करतोय. ढोलकी नाही लावायची आणि कदंबुवांचा जर असं तर बाकी तुझ्याकडे सगळा सुंदर नावाची बोर्ड श्री म्हणजे श्रीखंड खाणारे, का म्हणजे कानकाडात मारून घेणारे, म्हणजे तलावात नाणारे असे श्रीकांत. या आम्ही केला असतो पण आम्ही जर करू गेलो तर तो धंदो बंद करतो. त्याचा काय नाही असं नाही बाबा. धंदो बंद वगैरे नाही. शेवटी तुमची कला ही तुमच्याकडे श्रेष्ठ आहे. मी असं नाही बोलणार. पण एखाद्याच्या भंदा घेऊ इवाळता त्यांना तर माका लयच म्हणतो 45 आवाज म्हणजे माका लको मारलो असं काय म्हणजे असं येईल मी उचला म्हणजे तू माझी चेष्टा केलंस रे. सुतार तुझ्या नदीक नाही उतार पण सुतारा तो वळमो माझ्याकडे नाही. फक्त 5 द्या 5 रुपये बस झाले. मी लॅमिनेशन करून ठेवतो. या ठिकाणी आदरणीय माऊली नंदादीप वंदना माऊली आज खरोखर माझे गुरुवर्य त्यांचे गुरुवर्य रामदास कसले भाऊ म्हणा किंवा इतर भावांमध्ये आज आमच्या चिले भावांचा हात काढणं आणि चिले भावांचा माझ्यावरती बोललाही प्रेम आहे. माझ्या घराकडे सुद्धा ते कणकवली गेले की पहिले माझ्याकडे येणार. कारण अतुल चव्हाण किंवा माधव शेजारी चिले भावांचा वाचतो जरा कधी जाऊन त्याला सांगा कधी भेटलं तर. त्यामुळे जास्त ओळख आपण नंतर करू. कधीतरी एकदा तुमच्यावर डोंबोलीत घ्यावं. 4 पैसे हे नाही गावलं तरी चालते. पण नंदादीप वंजारी बुवा आज मी सांगते अभिमानाने सांगते. भालचंद्र केळुसकर बुवा माझ्या वडिलांपेक्षा 10 वर्षांनी मोठे. गणेश पांचाळ बुवा, कैलास होती, दीपक चव्हाण बुवा, अजित मुळम बुवा, नारायण वाळवे बुवा, आनंद जोशी बुवा, अजून कोण आणा मार्गी बुवा, अशा बुवांवर आमचे प्रकाश पारकर बुवा, गुंडू सावंत बुवा अशा बुवांवर बारी केली. बस ह्याच नाही तर माझं शिक्षण जास्त नाही हो. आमचे रविकांत राणे बुवा अजून एक स्वप्न माझा मधु बुवा आता वाघे बुवांवर एकतरी बारी करूच्या त्याकडे करू एक शब्द व्हायला बाबा. पण ह्या रेकॉर्ड लागला ना तुका जसं आलं तुझी कवटा बुटीत आमची आम्ही सांभाळून तिथेही राहून एक ठेवची ते आम्ही बघतो. तू आधी राहून एक खळी बसतो तो सांग तुमची कवटा बुट्टी नाच बीच भारी गुमुक होतं काय त्यांना आमच्याकडे नाचा म्हणून मिशी हे अडीच लावच्या फक्त मिशी काढू पाहिजे. मायवन पाण्यामध्ये किल्ला शिवाजी संत कसा बसला. पाण्यामध्ये किल्ला शिवाजी संत कसा बसला. ही नाक्यावरची बारी असती ना आज तर शिरसाट बुवा आम्ही 2 तर असावं ठेवली आहे. मी 100% सांगतो नाक्यावर. पण या ठिकाणी माता भगिनी वगैरे बसल्यात. मी पहिलाच सांगले की कानावर हात तुमचं जाऊ दिला नाही. बुवानी बरंच काय काय बोललंय. इंग्लिश म्हणजे माका इंग्लिश म्हणजे काय का काहीतरी जोक सांगायची बुवा. इंग्लिश ह्याका येता ह्याका मागे अँकर म्हणून उभं केल्याने
आणि ते प्रमुख पाहुणेही होते. आणि फक्त आयोजकांनी सांगितले त्यांना इंग्लिशच समजता. हे नाव घेतल्याने वसंतदादा कम इयर म्हटल्यानंतर ते येते तो सत्कार केल्याने आता परत जाऊ सांगायचा कसा काय का माहित नाही. जाऊ सांगा म्हणजे काहीतरी सांगा कोणा विचार केला ना आता काय करतो सर वसंतदादा थयच होते. ह्यो काय केल्याने ना ते बसले त्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि थंय जाऊन सांगता वसंतदादा कमी आहे. अरे इंग्लिश भल्यांचा बिघडवलं. आम्ही सोडला आता कारण माझे विद्यार्थी आज बुवा खरोखर मारा करतायत. एक उमेदी होती माझं उद्या 15 तारखेला 40 पूर्ण होता. बस झालं ना अजून काय 50 वर्ष झाली जिनं माझं काहीतरी कामाक लागलो काय आम्ही जाऊ मोकळे तवसर प्रवीण बुवा माझ्या मारणार टेपा नको. मी झाला तरी 10 जणांना घेऊन जातो भजन करू. म्हणजे मी वर गेले ते एकटो काय करू पहिलो जाऊन इंदिरा विचार करे तो माझं भाऊकी व्हायतो पण खाली नाचता काय काय करू फुगडी घालता आणते का पटकन तो परवीन सुतार हा तिरंगी बाली करूया तुझ्या मैदानात. कारण खैतरी रामकृष्ण हरी नामाचा जप केला म्हणजे आमचा स्वर्गाची पायरी गावतली. बरं हे दोघा ह्यो पहिलं सांगतो राम देवा आमका हाणलं करे आमची वाचमी गयो काय लावल्या ते तो सांगते ना त्याच्या पुढचं तो सांगतो वाचल्यांका आणलं पोरसवली नाही तर भजनाक नाही जपला काय देवान त्यांना उचवल्या ह्या अर्थात मग ह्या असल्या बारेंका ह्याच चालता नाही तर युवांका खोळ्यात काढतो काय का पुढचा सांगतोय हा तर नंतर परत हे मत्स्य संग्रस्त का बसणार नाही ते म्हणणार हो वाचविले आमचे पुरसवाले साऊंडवाले खळत आमका इको लागता बेस लागता काय तुमचं सांगतानाच लावलं काय त्याच्या पुढचा तो सांगतो. साऊंडवाले लिहत ऐका लोकांना ऐका आम्ही बारी चालू करणार नाही म्हणजे पृथ्वी खाली आणि स्वर्ग भरला. हा मम्मी सांगतो आता इतक्या सगळ्या जर तुम्ही सांगला युट्यूबर नको आमका खालसून आमका लोकांनी बघूक नको तुका बॅग भरून तरी घालून घे तुका बॅग भरून तरी तुमची आपली एक मजा आली. आमका पेन्शन चालू होत नाही पण तुमका पेन्शन जवळजवळ चालू झाल्यात जमा झाली. आमची जेमतेम पेन्शन 300 रुपये त्याला माझा दिवसाचा खर्च 600 रुपये म्हणजे संसार वगैरे चालवत नाही. आणि गावात पेन्शन गावतरी 300 रुपये मग त्याच्यापेक्षा ही मधला बरी ना बाबा तू खरोखर श्रेष्ठ ओके. आणि शिरसाट असाच आपली गाडी फिरता की नाही मसाल्याची शिरसाट मसाले आपली या तिच्या दोघांची पार्टनरशिप आणि राधिका मसाले किती ती 400 करोडची प्रॉपर्टी. कारण ह्याची लवंगी मिरची मला शेट्टीवाळी मिरची काहीतरी सांगा होतो ह्याची लवंगी मिरची आणि माझी संकेश्वरी आणि राधिकाची गरम मसाल्याची फकी ह्याच्यातनं जर काय प्रॉडक्ट बनतात ती गाडी आमची दोघांची फिरता असून द्या. जास्त वेळ काढायचं नाही 35 मिनिटं दिली आहे जेमतेम 15 मिनिटं माझ्याकडे उरले. होय भजन मग फक्त दोन्ही भाऊ आम्ही तिन्ही भाऊ सांगतोय पण आम्ही काय करतो मगाची नंदादीप वंदारे माऊली आल्या ना त्यावेळी माझं लक्ष त्या माऊलीकडे गेलो. जर दादा व्हायचं चकात कसतो व्हायचं जरा उभं राहू ह्याचा काय घातलं असतं व्हायचं उभं राहू तुम्ही जेवढा गेलास आणि ऐका भारी गायचा भारी म्हणजे असा वाटतं की तोरणा सगळी तुझ्या अंगाला लागली देवळाच्या मुलावर गौरव मोरे म्हणजे माझं 100% पावलं नाही मी मगाचपासून बघतोय म्हटलं गंगाजीत माऊली आले बरं ते केस मी सुद्धा तसे आणि तेवढ्यात त्या चक्को चकमक झगमक असा लागला बघतोय तर म्हटलं तिकडे बसले
माहितीच का कधी गावला याला गोमू घालून घाल म्हणजे तशी काय बरा भजन नोये रे भैसन भजन नोये रे भैसन भजन नोये रे आणि याचा वापर फॅशन आता मी तिन्ही एकमेकांना बोलतोय कारण तुम्ही काय म्हणणार रामकृष्ण हरी या तिघांच्या भजनापरास आपली झोप बरी काहीतरी बोला तुमचं मनोरंजन करतो येडा वाकडा मानून घ्यावा गजराला सुरुवात करतोय अजून पुढे काही ते बघूया या ठिकाणी आदरणीय पांडू मेस्त्री यांच्याकडनं ₹1,00,000 1,00,000 मोलाचं 100 रुपयांचं पारितोषिक या पैशाचा उगाच करतात सिद्धेश सावंत आता पैशाचा उगाच करीत राहा ह्या काय उरलेले तांदूळ नारळ गिरणी खोटी बात पैसो देवा म्हणता इतको बॉम्ब मारले कोणी पैसो दिल्या ना उरलेले तांदूळ केळी बिळी असली ना तिथे 7-8 दिवस ठीक થઈ જાય आणि त्याका ती केळीची पानं द्यावा लिंगेश्वराची पावन भूमी काजळी कुंकू कपाळी केसात वेणी माळली केसात वेणी माळली मथुरे जवाना हे भजन मला छोटे गाणे गजर या गावावरती वाडीवरती म्हणण्याचा प्रयत्न करतोय 10 मिनिटं 35 मिनिटं लिंगेश्वराची पुण्यभूमी धन्य धन्य जाणवली धन्य धन्य जाणवली साठमवाडी निरंगी डबल ह्या काहीतरी सांगा किती खायची पोळी किती वाजवायची गाडी एका माका बोला ह्याचे ह्याची असे पिशे हालून बोल का ते पुरेपूर 10 रुपये दिल्यावर पेटा लुटायचा इतका काय म्हटला म्हणजे नंतर ते बंदरे माऊली 500 रुपये देतले लय म्हणजे आज तो आमचा दोघांचा वेळच काढला माझा विचार केला नाही हे तो विचार सोडलाच तो बरोबर आणि एवढा
गायनाबद्दल बुवा खरं त्याला जोरदार टाळ्या होता. पाटील बुवांच्या लाईन मधले बुवा आणि बुवांना माहीत असेल आमच्या नाही म्हटलात तरी शिकायची सर बुवानी माझ्या 50 बारा झाले असतील, बुवांच्या सुद्धा 70-80 अधिक बारा झाले असतील माझ्याबरोबर. पण कधी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी वावगं बोलून आलो नाही, लोकांचं नाव ठेवून घेतलं नाही. आज चारू साठमांसाठी जोरदार टाळ्या होता. कारण तुम्ही आणि सुद्धा आमका वयाच मधी कॉमेडी म्हटलं संदीप रे नको नको हल्ली झालेलं भाजी झाले म्हटलं एक काम कर म्हटलं श्रीकांत शिरसाटबांचा नंबर घेणे बोलला विचारा बघा त्यांना मी सुचवलंय आपले सगळे पैसे मागा देऊन जा भावकीची जर वाईट जरा तरी लाच ठेवत असतील म्हटलं श्रीकांत शिरसाटबा एक नंबर कॉमेडी. संदीप पुजारी बोलल्यानंतर हात धरायचो तर येतो, धरल्यानंतर फक्त वाचा नाही तर कोणी धरायचो नाही. हा दर्शन घेण्या दैते हो मंडळी रवी म्हणजे कोण? सूर्य. सूर्य उगवल्यानंतर उदय होतो आणि रात्री शशी. बघा नाव सुद्धा 3 बोलची अशी आहे, शोभण्यासारखी आहे. रवी उदय आणि शशी. जरा जोरदार टाळ्या वाजवा. रवी उदयान शशी शोभती भाग्य गाणवली गावाची, ही रत्न गाणवली गावाची. आजी धार्मिकता टिकवणं सामान्य माणसाचं काम आहे. सार्वजनिक कार्यक्रम आता बघा तुम्ही साधारण घरा इतकं मोठं कार्यक्रम करतास ना, तरी कोणतरी उद्या तरी आजूबाजू बोलतो कॅलेंडर काय झाला पैसो पुसता. पण निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे त्याच्यात ना ऊर्जा आहे. आता मग त्यांना वाटल्याला मराठ ठेपले, तुमका वाटतं आता बारी करताना मराठ ठेपल्यासारखं यांचा सोडूनच द्यावा. पण आज प्रवीण बोमा त्याची परिस्थिती बिकट आहे. म्हणजे मी मेलं काय तू सुटलं सगळ्यांकडून केव्हा हे तो मोठो शान होतो. होय आणि ये बाबा कधी त्याला एक माझ्या भजन कर. काय तो येत भजन केलं नाही उठतय तो सोडून मदत येत आहे ना, कधी सांगायला जातले कोणाक तरी. चैतन्य बुचडे यांच्याकडनं आमचे पटवादवादक रुपेश परब आणि तबलावादक अभिषेकजी सुद्धा
यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले बघा. समान येते समान संधी जरा जोरदार टाळ्या मंडळासाठी. म्हणजे असा एका बुवाकच मोठे पण देत नाही, टायमात भारी आहे एकदम बघा. आता आणि 5 मिनिटात बुवा येऊ आणि पुढची 25 मिनिटं जे धैकायला गेले नाहीत ना 35 मिनिटं तरी धैकायला बघू तू. पप्पाच्या हरिनामी आपण रंगून जाऊ कदम सुंदर पाटलाची आठवण घेऊ. काशीराम खूप कर चिंतामणी गाऊ, काशीराम खूप कर चिंतामणी गाऊ. गावडे बुवांचा आपण नाव राखून ठेवू. अशीच गाणी म्हणण्यापेक्षा आणि अंगा हलवण्यापेक्षा त्या गाण्यांवरती एखादं भजन म्हणा, बरोबर की नाही. बाकी सुंदर पेटीची कला सुंदर आहे. आवाज म्हणजे असो तो लावलाच ना त्याचा बोला तानसेन. आज तानसेन गायतो का का वाटला अंदाजी पोहाची गोटी भरतले 1000 रुपये. मला माहित आहे शान. आता खरोखर जर तू गायक असशील ना तर कधीला एक शब्द बोलायचो तू बोलेल कारण तुका बोलण्याचे भजन येत तू बोलायचं नाही. त्याला वाटलं ते पंडित बसले हे जी गोटी भरतले किती काय मारल्या उघडाकला गेलो पण बुवा तुमचा पुत्र म्हटल्या लय वाईट वाटलं. आत्मधना माझं थाळी गरजरता हा आणि कशी आजोबा होते तुझे ते 10,000 रुपये सुटे आणून दे. वन्स मोर काही गोवा परत म्हणत मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की मला मला जाऊ द्या ना घरी. 10,000 रुपये सुटे करून दिले नाही. शेवटात गोवा कंटाळे म्हणायला लागले हो आजोबानो माझ्याकडे अजूनही चांगली गाणी आहेत मी दुसरा म्हणतोय. त्याबरोबर ते आजोबा सांगतात नाही नको नाही नोनेवर जोपर्यंत हैसा गाणं तुका व्यवस्थित मनात येत नाही तोपर्यंत दुसऱ्या गाण्याच्या भानगडीत तू पडायचा नाही. या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र मार्गदर्शक खरोखरच आज माझ्यावरती यांचे फार मोठे उपकार आहेत. आमच्या सापळेवाडीमध्ये मला पहिली डबलबारी करण्याची संधी दिली. सचिन सापळे यांच्याकडे 200 रुपयांचा आशीर्वाद रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे सन्मान्य मंगेश रेवडेकर यांच्याकडे सुद्धा 100 रुपयांचा लाख मला ते पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय भजनीबा मधुसूदन साटम यांच्याकडे आशीर्वाद रुपये 100 रुपयांचा पारितोषिक आले. हो फक्त एक चुटका सांगतोय सादर करून सांगता करतोय. एकी का हवी बघा एकी
एकाच मताचं एखाद्या मंडळामध्ये किंवा घरामध्ये जरी साधारणपणे एकी नसली. मागे असाच विषय झाला हो. एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने काय केलं, तहसीलदार कार्यालयात काम होता म्हणून गेलो, बाजारात गेलो आणि एक लिंगो आणला. लिंगो आणल्या घराकडे घालून बघता तर लिंगो 1 फूट लांब. तसंच आपल्या बायकोकडे गेले आणि बायको सांगता, गो लिंगो लिंगो 1 फूट लांबा, बाई जरा कापून दी. बायको अंगार गेली. हो ती ढोरा पोरा शेतीवाडी सगळा बघते, माका सांगा नको ती म्हातारी बसली आता जावा. तो मनात म्हणता ठीक आहे. माझी बायको काबाड कष्ट करता. औशीकडे गेलो, औशीच्या डोळ्यात मोती बिंदू झाला होता. ती बिचारी गुडदी शिवत होती. तिथं सांगता आहे लिंगो 1 फूट लांबा कापून दी. ती म्हणे सोन्या अरे पोरा आता वय वर्ष झाली 80 आहे ती तुका दाडगी दुलगी बाहेर घरी दिलं ती करायचं काम सांग. त्यावर तो सत्कर्ष म्हणतोय माझ्या आईने माझ्यासाठी फार मोठे काबाड कष्ट केले. बहुत गरोदर या विषयावर मी बोलणार होतो पण आता बोलत नाही, माझं टायमिंग संपत्ती ग. मुंगी गरोदर आता जर फिरण मला एक तरी असलेली दाखवले आहे म्हणजे साधारणपणे तिच्या पोटाचा माप घेत काय खुळायचो बाजार मुळे हे कवटा देतो गरोदर म्हणजे अशी फिरत ना. आणि असा नको त्या गरोदरपणा आणि कधी येतो परत चालला नको. झालं बाबा. आई सुद्धा सांगते, बोलतो हो माझ्यासाठी काबाड कष्ट काढले. चढवाकडे गेलो. चढवान कानात तोटियो लावलेले होते आणि ह्याच गाणं म्हणी होता, पप्पाच्या आहे पप्पाच्या आहे. चढवा सांगता पोरा लिंगो 1 फूट लांबा कापून दे. नाही म्हणता माझा अभ्यास म्हणजे बापाशी काम सांगल्याबरोबर चढवा अभ्यास आठवला. भाईनू इतक्या जरी रात्री लक्षात ठेवला असणार, आई वडिलांना कधी विसरायचा. तुमका भांडी घासूक झेपली नाही घासू नको, कपडे धुवूक झेपले नाही धुवू नको. पण या समाजामध्ये ज्या मातृपितृ देवो भव आपण म्हणतो, आई वडिलांनी जन्म दिलाय त्यांची मान शर्मेनं खाली जाईल असं मात्र वागू नका. इतक्या तरी माझा आज लक्षात ठेवला तरी. सगळ्यात मोठं दान जर कोणतं असेल तर ते कन्यादान. आणि ते फक्त आई वडीलच करू शकतात. आणि ते दान मात्र कुणापासून हिरावून त्यांच्यापासून घेईल त्या कन्येला या समाजामध्ये राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार अजिबात नाही. आवडला तर औषधीनं टाळी वाजवा. कारण भजन म्हटलं मनोरंजन होते एका साईड आता होणार आहे ते, पण कुठेतरी समाज प्रबोधनाचा गाव आहे आणि त्यांना तर आज बोलायचाच नाही. कारण तो गायक आज तानसे बोलत नको तू रागिलो रागात हाणणार मी तुका बोलायला लावणार. माझी सवय जाते. एखादा लोक बसलो असं त्याला टाळून घालाय मग तिथं लोंगी फटाके तरी वाजवायची माझ्या खाली. तर बघा मुलीने नाही म्हटलं झालं बाबा तो सदग्रस्त म्हणतोय जाऊन दे आता ती विषय घातल्या ठेवल्या लावून कुठे आणि झोपी गेलो. रात्री जेवलो गेलो. रात्री 10 वाजता बायकोची भांडी घासून झाली. टिका आठवला माझ्या पतिदेवान मला काहीतरी सांगलेला. कुठे तो लेंगो काढल्या अंधारात काय आपल्या भावा उठवल्या नाही पिशवीत ना बाहेर काढल्या. साधारणपणे एकीतीचा 2 इतीचा माप घेतल्या 1 फूट कापून टाकल्या. परत घडी मारल्या फुट्याक लावल्या. रात्री 12 वाजता डॉक्टरान त्या म्हातारे सांगलेला होता म्हणजे औषध झोप नाही तर झोपेची गुळी घे. टिका आठवला किती झालं तरी माझं झोपवर होतो माझी गुळी हो हांतलो. ती कंदीलाच्या उजेडात गेली. पोरग्या उठवल्या नाही. पुन्हा तो लिंगो फुट्यातो काढल्या. साधारणपणे 2 इतीचा माप घेतल्या 1 फूट कापून टाकल्या. रात्री 1 वाजता चढवाचो अभ्यास संपलो. चढू म्हणता माझेच बाबात मका अँड्रॉइड मोबाईल हाणून देतले. पुन्हा तो लिंगो काढल्या 2 इतीचा माप घेतल्या 1 फूट कापून टाकल्या. सकाळी उठान सदग्रस्त घालून बघता तर ते तो बरमोडा घाललेलो. त्यामुळे एकी कशाला हवी सांगायचं तात्पर्य काय ते समाज प्रबोधन आहे भावाणू. समाज प्रबोधन करता करताच आम्ही तिघही भाऊ मोठे झालोय. त्यामुळे मोठे नाही एकामेकात घालून पडून एकामेकाच्या घरादारापर्यंत जाऊन भारी अजूनपर्यंत अभिषेक शिरसाडगोने तरी केली नाही. या तुमका सगळ्यांना माहीत असतात. त्यामुळे गजराची शेवटची वर्ग होय बालकृष्ण महाराजांची 2 कडी म्हणतोय आणि भजनाची सांग आपल्या गजराची सांग.
आहे